अभिषेकजी, तुम्ही आज देखील आता ईस्टर्नच्या ह्या भागामध्ये आला जिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जे रहिवासी वस्ती आहेत त्या भागात म्हणजे चेंबूर, गोवंडी, देवनार या परिसरामध्ये फिरत्या मशिदीवरचे भोंगे बंद करायला थोडे अधिक त्रास होत आहे इथे. पण इथेही ते जे माफिया आहे, भूमाफिया, मग तो सबीर खान चौधरी असो की त्यांचे सहकारी असो, मशिदीच्या नावाने ट्रॉम्बे BARC सेन्सिटिव्ह परिसरात ज्या पद्धतीने यांनी आपलं कार्यक्षेत्र वाढवलं आहे हे काळजी करण्याची चिंतेची बाब आहे. मी आज या भागातल्या तिन्ही पोलीस स्टेशनचे माझे सहकारी बबलू पांचाळ यांच्या समवेत भेट घेत आहेत. इथेही बऱ्या प्रकारात भोंगे हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. मालवणीचा पोलीस स्टेशनने आज मला कळवलं 100% भोंगे मुक्त झालं. मुंबईत 80% भोंगे खाली उतरवण्यात आले आहे. मला विश्वास आहे 30 जूनला मुंबईत एक पण मस्जिदीवर भोंगा नसेल. एकूण आता तुम्ही ह्या सगळ्या भागांमध्ये फिरता आहात, असं काय अनधिकृत होत आहे असं तुम्हाला वाटतं? की कारण अबू आझमींचं वक्तव्य होतं की सगळं आम्ही कायद्यात करत आहोत, इतर मुस्लिम नेते देखील यावर बोलतात की तुम्ही एकाच धर्माला टार्गेट करत आहात. निश्चितपणे करणार. हे जे मुस्लिम समाजातले काही जे माफिया गुंड दादागिरी हम करे तो कायदा, मग तो अबू आझमी असो की सध्या हिरवा रंग परिधान केलेली उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो की आमचे राहुल गांधी काँग्रेस असो, मुस्लिमांचा लांगून चालन वाटेल तसा मशिदी उभा करायचा, लँड जिहाद करायचा, दादागिरी करायचा. मला तर आश्चर्य वाटलं की 1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात हजारो मस्जिदीवर लाऊडस्पीकर, एका मस्जिदीने परवानगी नव्हती घेतली. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजींना सांगितलं हे आम्हाला पटणार नाही. आपण मुख्यमंत्री झालात, ह्या सगळ्या मस्जिद माफिया गँगस्टरना पण वठणीवर आणणार आणि आणून दाखवलं. सना मलिक आणि अबू आझमी आणि इतर मुस्लिम नेत्यांची एक बैठक झाली ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे RTI टाकताय, कारवाई करताय, त्याप्रमाणे ते पण करणार आहेत असं सांगितलं. निश्चित करावं. कारण की इथे हिंदू समाजात कोणी अशा प्रकारच्या धर्माच्या नावाने लँड जिहाद करणारी कोणी व्यक्तीच नाही आहे. इथे लँड जिहाद नाही, इथे लव जिहाद नाही. मशिदीच्या नावाने जे वोट जिहाद करणं ही दादागिरी आता या सगळ्यांची तोडून टाकली आहेत आम्ही. मग तो कुठलाही मलिक तो हमारा मालिक सिर्फ ऊपरवाला आहे. इथे सगळ्यांना लाईनीवर आणले आहेत. अरे अबू आझमींना जे घोषणा करायची करा आणि उद्धव ठाकरेंना जेवढ्या धमक्या द्यायच्या द्या. अब हम चुप नहीं बैठेंगे. सगळ्या मस्जिदीवरचे भोंगे खाली आणि मस्जिदीच्या नावाने जे जमीन लुटतात, दादागिरी करतात, त्या सगळ्या माफियांना सरळ. बकरी जवळ आली, तुम्ही अगोदर काही सोसायट्यांमध्ये गेलात तिथे हे एक वेगळ्या प्रकारचे दादागिरी, दहशत. आणि मला काळजी वाटते मुंबईचे पोलीस अरे हिंदू सोसायट्यांमध्ये जैन धर्माच्या लोकांमध्ये बकरी का पाहिजे, तिथे मस्जिदीच्या नावाने लाऊडस्पीकर लावायचं आणि त्यांना खोल्या खाली करायचं लावायचा हा जो धंदा. आता आम्ही मैदानात आलो आहोत. या वेळेला एक पण इमारतीत, चाळीत, सोसायटीत जर बकरी कापली ना तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही. कायदा सांगतात की कायद्याने आम्ही परवानगी घेतोय आणि त्या कोणाचा बाप परवानगी देऊ शकत नाहीत. म्युन्सिपाल्टीचे आणि पोलीस अधिकारी जर पैशाच्या खातीर धर्म विकायला निघाले असेल, मी नाही चालू देणार. कायदा फार स्पष्ट आहे. कुठलाही रहिवासी संकुलात बकरी कापता येत नाही. कतलखाना आहेत, जे लायसन्स शॉप आहेत, कायदा तिथे जाऊन करा. हे घाटकोपरला गेल्यावेळी खोट्या नावाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोटी परवानगी दिली होती, त्याला पण यावेळी तंबी दिली आहे. म्हणून म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांना सांगतोय तुम्ही धर्म विकला, जर तुम्ही या माफियांच्या मध्ये दलाली केली तुम्हाला पण सोडणार नाही.
नांदेडच्या अर्धापूरमध्ये 153 पेक्षा जास्त अवैध बांगलादेशींना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. तुम्ही ट्विट केलेलं आहे. किती गंभीर आहे देशाच्या सुरक्षेसाठी? गंभीरमध्ये मी सोमवारी पुन्हा एकदा मालेगावला चाललो आहे. मालेगावचा बांगलादेशींना खोटे जन्म प्रमाणपत्र भारतीय देण्यात आणखीन एक मोठा घोटाळा बाहेर आलो आहे. अर्धापूरचा एक ग्रामीण रुग्णालयात 153 लोक जे मूळ संशयात्मक बांगलादेशी आहेत, ज्यांचा तिथे जन्म झाला नाही, त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं पाप ज्या अधिकाऱ्याने केलं आहे त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हसन मुश्रीफ यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचा ते आता काय मंत्री संबंध आहेत. आहे? त्यांचा मुलगा काल गोकुळच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष झालाय. मिया मुश्रीफ जेलमध्ये जाणार, मुलगा पण जाणार असं तुम्ही बोलले मला होते. वाटतं मात्र उगाच त्याचा आणि आता याचा काही संबंध नाही. ते सत्ता भोगत आहेत आता. तुम्ही मी परत एकदा सांगतो, त्याचा आणि आता काही संबंध नाही. अबू आझमी यांनी काल तुमची टिंगल उडवली. ते म्हणतात की यांना नीट बोलता येत नाही आणि हे दुसऱ्या धर्माबद्दल का नाही बोलत, एकाच धर्माबद्दल बोलतात. दुसऱ्या धर्माचे लाऊडस्पीकर आहेत त्याच्यावर का नाही बोलत? निश्चित त्यांनी बोलावं. अबू आझमीमध्ये हिंमत असेल तर बोलावं ना त्यांनी, त्याला कोणी थांबवलं आहे? पण आता खूप झालं. मुस्लिम धर्माच्या नावाने माफियागिरी करणं हे नाही चालणार. ज्यावेळी पहलगाममध्ये एवढी कत्तल झाल्यानंतर काही मुस्लिम तरुणांनी काही ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा वाचवायचा प्रयत्न केला. हे आता सहन करणार नाही हिंदुस्थानातला हिंदू आणि राष्ट्रभक्त नागरिक. हिंदी में जानना चाहेंगे गुरुजी, आज मुंबई के ऐसे इलाके में घूम रहे हो जहाँ पर मुस्लिम आबादी बड़े पैमाने में है और वहाँ के मस्जिदों के जो लाउडस्पीकर है उसको लेकर आप पुलिस स्टेशन में आए हो, क्या कहेंगे इसके बारे में? अब मुंबई महाराष्ट्र में कानून का राज होगा. आज तक ये कुछ मुस्लिम माफिया धर्म का नाम का दुरुपयोग करके दहशत एक भी जगह पर सुबह 5 बजे से चलता था लाउडस्पीकर भोंगा. आज 90% 80 से 90% मस्जिदों के ऊपर से अनधिकृत लाउडस्पीकर नीचे आ गए. 30 जून पे मुंबई में महाराष्ट्र में एक भी मस्जिद के ऊपर इलीगल भोंगा लाउडस्पीकर नहीं रहेगा. अबू आज़मी उन्होंने आपके बारे में कुछ निजी जो है वो टीका की है और उनका कहना ये है कि आप दूसरे धर्मों के लाउडस्पीकर को लेकर बात क्यों नहीं कर रहे हो? अरे जरूर बंद करेंगे. ये हिंदुस्तान है. यहाँ पर सुबह 5 बजे से दिन में 10 बार इस प्रकार के बेकानूनी गैर कानूनी पद्धति से किसको भी लाउडस्पीकर नहीं बजाने देंगे. धर्म के नाम पे लैंड जिहाद करना, दूसरों में एक टेरर दहशत का भाव पैदा करना. अब अबू आदमी हो या राहुल गांधी की कांग्रेस हो या उद्धव ठाकरे की सेना, अब इस प्रकार के वोट जिहाद के लिए दादागिरी माफियागिरी अब नहीं चलेगी. आपने कुछ दिन पहले बकरी ईद को लेकर भी कुछ सोसाइटी का दौरा किया था. वहाँ पे बकरी ना काटी जाए इसके लिए आप बीएमसी और पुलिस को जो है वहाँ पर लेके गए थे. क्या कहेंगे इसके बारे में? कि वोट जिहाद के लिए हमारे यहाँ के पॉलिटिकल लीडर्स कितने नीचे चले जाते हैं. कुछ जगह पे पुलिस और महापालिका के अधिकारी भी समझौता किया है. कानून स्पष्ट है. कोई भी रहवासी बस्ती सोसाइटी संकुल चाली में खुले आम बकरा या पशु की कत्ल नहीं हो सकती. कानून स्पष्ट है. गत साल भी कुछ जगह पे मस्ती हुई थी. इस बार एक भी बस्ती में रहवासी संकुल में वहाँ का एक भी नागरिक विरोध करेगा और बकरा काटा गया तो वहाँ के पुलिस अधिकारी और महापालिका के अधिकारी के खिलाफ कार्रवाई होगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.